नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. मुंबईमधल्या शिवालयमध्ये आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद. सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेला सुरुवात होणार. उद्धव ठाकरे, जयंत पाटील, नाना पटोले उपस्थित राहणार. जागावाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता. जागावाटपासंदर्भात आज पत्रकार परिषदेआधी महवियाची महत्वाची बैठक. या बैठकीमध्ये जागावाटपाचा तिढा सुटणार, जयंत पाटील यांची माहिती. सांगलीच्या जागेची आज मवियाच्या पत्रकार परिषदेमध्ये घोषणा होण्याची शक्यता. सांगलीमध्ये ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील उमेदवार, पण सांगलीवर काँग्रेसचा दावा. उद्या निर्णयाची गुढी. काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटलांचं वक्तव्य. शरद पवार गटाकडून रावेरच्या जागेसाठी श्रीराम पाटील जवळपास निश्चित. रावेरच्या जागेसंदर्भात आज अधिकृत घोषणा होणार. मोहिते पाटलांसोबत जागावाटपाची कोणतीही चर्चा झाली नाही. कोल्हेंनी मोहिते पाटलांची सदिच्छा भेट घेतली होती. धैर्यशील मोहिते पाटील यांच्याबाबत जयंत पाटलांची प्रतिक्रिया. मोहिते पाटलांचं ज्या बारामतीकरांनी वाटोळं केलं तिथे जाऊ नये, शहाजी पाटील यांचं धैर्यशील मोहिते पाटील यांना आवाहन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये गुढीपाडवा मेळावा. राज ठाकरेंच्या भाषणाकडे महाराष्ट्राचं लक्ष. राज ठाकरे युतीसंदर्भात आज बोलणार का, याकडेही सर्वांच्या नजरा. मनसे माहितीसोबत येईल, मोदींना पाठिंबा देईल, मला अपेक्षा. मनसेच्या माहितीमधल्या समावेशाबाबत फडणवीसांचं सूचक विधान. राज ठाकरे सोबत आले तर माहितीची ताकद वाढणार. मनसे माहितीसोबत येण्यावरून शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. मनसे माहितीमध्ये आली तर आम्हाला आनंद होईल. शिवसेनेचे कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. राज ठाकरे आज कोणतं धोरण घोषित करणार याची आम्हाला सुद्धा उत्सुकता. मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया. युती संदर्भात भेटीगाठी झाल्या, मात्र चर्चा अजून सुरूच. राज ठाकरे जी भूमिका घेतील ती देशाच्या हिताची असेल. भाजपसोबतच्या युतीवर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया. मनसे भाजप युतीबाबत सगळं ठरलेलं आहे. कोण काय आणि कधी बोलणार हे सर्व ठरलंय. त्यामुळे राज ठाकरे वडापाव मिसळपाव खायला भेटले असतील. जितेंद्र आव्हाडांचा टोला. भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ आज भिवंडीमध्ये प्रचार सभा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचार सभेला संबोधित करणार. धनंजय सावंतांनी कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री शिंदेंची ठाण्यामधल्या निवासस्थानी घेतली भेट. युतीमध्ये निवडणूक लढताना काही मतदारसंघ इकडचे तिकडे होतात. तुमच्या भावनांचा आदर. मुख्यमंत्री शिंदेंनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. धाराशिवमध्ये तुम्हाला वाटतो तो उमेदवार द्या, पण शिवसेनेचा उमेदवार द्या. नाराज धनंजय सावंतांची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी. ठाण्यामध्ये मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं भव्य शोभायात्रा. कौपिनेश्वर पालखी सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी. नागपुरात गुढीपाडव्याचा उत्साह. लक्ष्मीनगर चौकातून भव्य शोभायात्रा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शोभायात्रेमध्ये सहभागी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी थोड्याच वेळात शोभायात्रेमध्ये सहभागी होणार. धाराशिवमध्ये तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये गुढीपाडवा सण साजरा. तुळजाभवानी देवीच्या मंदिर कळसावर उभारली गुढी. शिवकालीन दागिने घालत देवीची अलंकारिक पूजा. डोंबिवलीमध्ये श्री गणेश मंदिर संस्थानाकडून गुढीपाडव्याच्या निमित्तानं जल्लोष. सकाळीच शहरातून श्री गणेशाची पालखी वाजत गाजत काढण्यात आली. डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्तानं साकारल्या आकर्षक रांगोळ्या. ठिकठिकाणी चौकात आकर्षक रांगोळ्यांनी वेधलं सर्वांचंच लक्ष. साताऱ्यातून शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदेंची उमेदवारी निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती. शशिकांत शिंदे 15 एप्रिलला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार असल्याची सूत्रांची माहिती. रावेर मतदारसंघातील शरद पवार गटाचा उमेदवार उद्या ठरणार. रावेरच्या जागेसाठी एकूण 3 जणांच्या नावाची चर्चा. शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांची माहिती. देशातील नेते शरद पवारांना संपवण्यासाठी एकवटलेत. शरद पवारांना संपवायचा हाच भाजपचा एक कलमी कार्यक्रम. सुप्रिया सुळेंचा भाजपसह सत्ताधारी नेत्यांवर आरोप. माझ्या विरोधात भाजपला एकही उमेदवार मिळाला नाही. आमचं घर फोडलं, पक्ष फोडला आणि उमेदवार उभा केला. सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका. मी कधीही मोदींवर वैयक्तिक टीका केली नाही. मी केवळ धोरणात्मक टीका करते. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर. विरोधी उमेदवाराला प्रचारादरम्यान भेटायला जाऊ नका. मी ऐकून घेणार नाही. महायुतीचा धर्म पाळा. निवडणुका होईपर्यंत मैत्री, नातं, गोतं, भावकी रावकी बाजूला ठेवा. अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. सुनेत्रा पवारांनी घेतली विजय शिवतारे यांची भेट. विजय शिवतारेंच्या सासवडमधल्या घरी घेतली भेट. बारामती मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार. 11 एप्रिलच्या सभेमध्ये विजय शिवतारे दिसतील. विजय शिवतारेंच्या भेटीनंतर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी 11 एप्रिलला सासवडमध्ये जाहीर सभा. सुनेत्रा पवारांच्या प्रचारामध्ये पार्थ पवार पुन्हा सक्रिय. पार्थ पवारांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील गावांना भेटी.
एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. अवैध खनिज उत्खनन प्रकरणी खडसेंसह कुटुंबाला हायकोर्टाची नोटीस. हायकोर्टाच्या नोटिशीमुळे रक्षा खडसेंची उमेदवारी धोक्यात आल्याची चर्चा. 5 खासदारांच्या बळावर ठाकरे मोदींना तडीपार करायला निघाले. मंत्री नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला. दारूच्या दुकानातून कमावलेल्या पैशांमधून मी डिपॉझिट भरलं नाही. सुधीर मुनगंटीवारांचा प्रतिवाद. धानोरकरांवर हल्लाबोल. दारू विक्रीचा आमचा व्यवसाय काही आजचा नाही. मुनगंटीवारांच्या टीकेला प्रतिभा धानोरकरांचं प्रत्युत्तर. खडसेंना अडचणीच्या काळामध्ये शरद पवारांनी साथ दिली, पण खडसे पक्ष सोडून भाजपमध्ये जात आहेत याचं दुःख. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. शरद पवार गटाकडून साताऱ्यामधून शशिकांत शिंदेच्या नावाची चर्चा. मवियाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी माझ्या बैठका सुरू. महेश शिंदे अपघाताने निवडून आले. शशिकांत शिंदे यांची टीका. आमच्या मतदारसंघाचं वाटोळं केलं हे जिल्ह्यानं बघितलं. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदेंची शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीवर टीका. महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर द्यायची, यासाठी दोघे भाऊ ठरून आलेले आहेत. कराडमधील महायुतीच्या मेळाव्यामध्ये शंभूराज देसाईंचा उदयनराजेंना मिश्किल टोला. आम्ही भाऊ काही ठरून आलेलो नाही. जे काही ठरवायचं ते लोक ठरवतील, अशी कोपरखळी उदयनराजेंनी शंभूराज देसाईंना लगावली. सर्व निवडणुकीमध्ये शिवेंद्रराजेंसोबत एकत्र राहणार. आजचं मनोमिलन खासदारकी आणि आमदारकी पुरतं नाही. साताऱ्यामधल्या सभेमध्ये उदयनराजेंचं वक्तव्य. अमोल कीर्तीकरांविरोधात निवडणुकीमध्ये लढणार असं कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये घोषणा केल्यानंतर गजानन कीर्तीकरांचा आता यू टर्न. अमोल कीर्तीकरांविरोधात प्रचार करणार, पण निवडणूक लढवणार नाही असं वक्तव्य. अमोल कीर्तीकरांविरोधात गजानन कीर्तीकर प्रचाराच्या मैदानात. गजानन कीर्तीकर प्रचार करणार म्हणजे महायुतीचा विजय निश्चित. आशिष शेलारांची प्रतिक्रिया. जितेंद्र आव्हाडांवर तोंड लपवण्याची नाही तर पळून जाण्याची वेळ येईल. प्रफुल्ल पटेलांनी तोंड उघडलं तर काय कराल? जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटलांचा इशारा. हिंगोलीमध्ये 3 पैकी 2 भाजप बंडखोरांची माघार. पण भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट शिवाजी जाधव निवडणूक लढवण्यावर ठाम. तर रामदास पाटील सुमठाणकर आणि श्याम भारती महाराजांकडून अर्ज मागे. सोलापूरमधल्या राम सातपुतेंच्या सभेला मराठा आंदोलकांचा विरोध. मोहोळ तालुक्यामधल्या वडवळ गावामध्ये सातपुतेंच्या सभेचं आयोजन. मराठा आंदोलकांच्या रोषामुळे राम सातपुतेंची सभेला गैरहजेरी. नांदेडच्या अर्धापूरमधील सभेमध्ये अशोक चव्हाणांनी दिली 1 मराठा लाख मराठाची घोषणा. उपस्थितांना 1 मराठा लाख मराठाची घोषणा करताच अशोक चव्हाणांनी घोषणाबाजी केली. भाजप संविधानामध्ये कोणताही बदल करणार नाही. विरोधकांकडून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. संविधानावर बोलताना अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. एकनाथ खडसेंनी सोशल मीडियावरील पोस्टवरून तुतारी चिन्ह हटवलं. खडसे थोड्याच दिवसामध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टी असा उल्लेख सुद्धा टाळला. बंडखोर नेते विजयराज शिंदेंकडून उमेदवारी अर्ज मागे. अर्ज मागे घेतल्यानंतर प्रतापराव जाधवांनी विजयराज शिंदेंचे मानले आभार. प्रतापराव जाधव बुलढाण्यातून महायुतीचे उमेदवार. तुमचंच सरकार आहे, मराठा आरक्षण द्या. बजरंग सोनवणेंचं पंकजा मुंडेंना आव्हान. आरक्षण देत असतील तर माघार घेऊन बिनविरोध निवडून देऊ. पंकजा मुंडेंच्या आरक्षणाच्या वक्तव्यावर बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया. बीडमध्ये देखील घर बांधणार, पण माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्ही सर्वांनी वर्गणी दिली तर घर बांधते. बीडमधल्या प्रचार सभेमध्ये पंकजा मुंडेंचं वक्तव्य. राज्य महिला आयोग कार्यालयाचा राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी गैरवापर. काँग्रेस नेत्या संध्या सव्वा लाखे यांचा गंभीर आरोप. निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा सध्या सव्वा लाखेंचा इशारा. संभाजी महाराजांबद्दल माहितीच्या नेत्यांमध्ये आस्था नाही. संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी माहितीचे नेते आले नाहीत. खासदार अमोल कोल्हेंचा माहितीच्या नेत्यांवर निशाणा. साताऱ्याच्या कराडमध्ये शंभूराज देसाईंच्या उपस्थितीमध्ये माहितीचा संवाद मेळावा. माहितीमधल्या घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित. पुण्यामध्ये पब्स विरोधात पुणे पोलिसांची मोठी कारवाई. पुण्यामधल्या 2 नामांकित पब्सवर छापेमारी. 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल. नाशिकच्या मालेगावमध्ये मतदान वाढीसाठी मनपामध्ये सेल्फी पॉइंट. महापालिका प्रशासक तथा आयुक्तांची संकल्पना. स्वाक्षरी बॅनर फ्लेक्सद्वारे जनजागृती मोहीम सुरू. परभणीमध्ये महादेव जानकरांकडून मुस्लिम बांधवांच्या भेटीगाठी. अजित पवार गटाच्या इफ्तार पार्टीमध्ये माहितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. साताऱ्याच्या कराडमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवगड हापूस आंब्याची आवक. आंबा खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. राज्यात किनारपट्टी वगळता पुढील 3 दिवस हलक्या सरींची शक्यता. पुढील 5 दिवस तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअसनं कमी होण्याची शक्यता. पुणे म्हाडाकडून नागरिकांना घरांसाठी अर्ज भरण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. म्हाडाकडून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील घरांच्या संख्येमध्ये 100ने वाढ. तुरीचे दर 12,000 रुपये प्रति क्विंटलवर. तुरीच्या दरामध्ये एप्रिलमध्ये 2,000 रुपयांची वाढ. जून जुलैमध्ये तुरडाळीच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 27% पाणीसाठा शिल्लक. जून अखेरपर्यंतच पाणीसाठा शिल्लक. मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. मुंबईत दुकानावर मराठी पाटी नसेल तर 1 मे पासून दुप्पट दंड. प्रकाशित फलकाचा परवानाही रद्द केला जाणार असल्याचं पालिका आयुक्तांचे निर्देश. नाशिकच्या चांदवडमध्ये कला शिक्षकाची कलाकृतीमधून मतदान जनजागृती. शाळेच्या फलकावर चित्र रेखाटून मतदानाच्या हक्काबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न. निवडणुकीच्या तोंडावर परभणीमध्ये इफ्तार पार्टी तर नेत्यांची रेलचेल. परभणी लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांची इफ्तार पार्टीला उपस्थिती. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून मंजूर होऊनही परभणीमध्ये सावंगी नदीवरील पुलाचं काम 4 महिन्यांपासून रखडलं. ग्रामस्थांचा सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये आंदोलनाचा इशारा. वाशिममध्ये खरीप हंगामासाठी आतापासूनच शेतकऱ्यांची मशागतीची कामं सुरू. कोरडवाहू शेती असलेले शेतकरी लागले कामाला. रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यामध्ये पाणी टंचाई. तालुक्यामधील 7 गावांमधील 40 वाड्यांमध्ये पाणी. अहमदनगरच्या श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथांच्या समाधी उत्सवानिमित्त लाखो भाविकांची उपस्थिती. गुढीपाडव्याच्या 1 दिवस आधी सर्वसामान्य भाविकांसाठी खुली करण्यात येते समाधी. सांगली जिल्ह्यामधल्या जत आणि आटपाडीमध्ये 84 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा. 1 महिना पुरेल इतका चारा उपलब्ध. जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांची माहिती. सैन्यातून निवृत्तीनंतर जवान गावी परतला. जवान ज्ञानेश्वर पाटील यांची धुळ्यामधल्या फागणे या त्यांच्या मूळ गावातून काढली भव्य मिरवणूक. धुळ्यामध्ये वन्य प्राण्यांना उन्हाच्या दाहकतेपासून वाचवण्यासाठी वन विभागाकडून पाणवठे तयार. लिडिंग पूर्णामध्ये करण्यात आली व्यवस्था. धुळे जिल्हा आणि पोलीस प्रशासन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलर्टवर. कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन. जळगावमध्ये मनोज जारांग यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा चित्रपटाचं प्रमोशन. दिग्दर्शक, अभिनेता, निर्मातासह संपूर्ण टीम प्रमोशनसाठी उपस्थित. नंदुरबारच्या शहादा शहरामध्ये मतदार जनजागृतीसाठी शिक्षण विभागातर्फे मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी सर्व स्तरावरून जनजागृती. नंदुरबारमध्ये पोलिसांनी पकडला 1,11,000चा गांजा. पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे केली कारवाई. नंदुरबारच्या आमला गावामध्ये पोलिसांची कारवाई. मुंबई नाशिक महामार्गावर वाहुली गावाच्या हद्दीमध्ये गोदामांना भीषण आग. आगीमध्ये सुमारे 20 गोदामं जळून खाक. नाशिकच्या मालेगावात शालेय विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती रॅली. विद्यार्थ्यांकडून मतदान करण्यासाठी विविध घोषणाबाजी. लातूरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून ढोल ताशे आणि फेट्यांचे दर निश्चित. ढोल ताशे 8,000 तर फेटा 100 रुपयाला असणार. टोपी 20 रुपयापर्यंतची खरेदी करावी लागणार. सोमवती अमावस्येच्या निमित्तानं जेजुरी गड येळकोट जय मल्हारच्या जयघोषामध्ये दुमदुमला. देवाची पालखी कऱ्या नदीमध्ये स्नानासाठी प्रस्थान. जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी. नाशिकच्या प्राचीन कपालेश्वर मंदिरामध्ये सोमवती अमावस्येच्या निमित्तानं भाविकांची गर्दी. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आणि सोमवती अमावस्येच्या निमित्तानं भाविकांच्या मंदिरामध्ये रांगा. नाशिकमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्तानं नववर्ष स्वागत समितीतर्फे 5,625 चौरस फुटांची महारांगोळी. 3,000 किलोच्या भरड धान्याचा रांगोळीसाठी वापर. बीडच्या परळीमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्तानं बाजारपेठ सजली. बाजारामध्ये साखर गाठींना मागणी वाढली मात्र दरवाढ नाही. बाजारामध्ये ग्राहकांची गर्दी. पुण्याच्या भोरमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्तानं कलात्मक सुबक रंगीबेरंगी गाठ्यांनी बाजारपेठ सजली. गाठ्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. पुण्याच्या भोरमध्ये पाडव्याला गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या बांबूची मोठी आवक. बांबूला 80 ते 120 पर्यंत दर. बांबू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. नंदुरबारमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं रक्तदान शिबिर. भीम आर्मीच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन. बुलडाणा शहरामध्ये 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर. 50 सीसीटीव्ही झाले कार्यान्वित. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही शहरामध्ये नजर ठेवणार. धुळ्यामध्ये नाशिक पालघर बसमध्ये बिघाड झाल्यानं बस पडली बंद. प्रवाशांवर दुसऱ्या बसमधून जाण्याची वेळ. अर्धा तास प्रवाशांचा खोळंबा. उल्हासनगरमध्ये गॅरेज मालकाला मारहाण करून रिक्षा चोरीला. हिल लाईन पोलिसांनी एकाला केली अटक. एक तलवार सुद्धा जप्त. लातूरच्या किनगावातील ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव अनेक दिवसांपासून रखडला. ग्रामीण रुग्णालय तत्काळ करा अन्यथा गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. वाशिमच्या आमानी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती. बोरवेल नादुरुस्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी मिळेना. मुख्याध्यापक शिक्षकांचं दुर्लक्ष असल्याचा पालकांचा आरोप. काँग्रेस तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे. काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिम लीगचा जाहीरनामा वाटत असल्याची जेपी नड्डा यांची टीका. काँग्रेसचा जाहीरनामा देशाला मजबूत आणि धर्मनिरपेक्ष ठेवणारा. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांचं वक्तव्य.
निवडणुकीमधील कामगिरी खराब राहिल्यास राहुल गांधींनी ब्रेक घ्यावा. 10 वर्षांच्या अपयशानंतरही राहुल गांधींनी पद सोडलं नाही. प्रशांत किशोर यांचं वक्तव्य. 15 वर्षांपूर्वी लालू यादव नसते तर नितीश कुमार मुख्यमंत्री झाले नसते. भाजपच्या 400 पारच्या घोषणेची सत्यता 4 जूनला दिसेल. राजद खासदार मनोज झा यांची टीका. उत्तर प्रदेशचे माजी डीजीपी आणि त्यांच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश. विजय कुमार यांनी त्यांच्या पत्नीसह उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्या उपस्थितीमध्ये केला भाजपमध्ये प्रवेश. भूस्खलनामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद. रामबानमधील खुनी नाला इथे भूस्खलन झाल्यानं दुरुस्तीचं काम सुरू.